नमस्कार. आपले बदलापूरमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. महत्त्वाच्या काही घडामोडी म्हणजे बदलापूरकरांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी येते ते म्हणजे कोंडेश्वर धबधब्यावरती पर्यटकांना जाण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे आणि बंदी घालण्यात आलेली आहे. 30 ऑगस्ट 2024 पर्यंत ही बंदी घालण्यात आलेली आहे. कोंडेश्वर बरोबरच आजूबाजूच्या अजून काही भागांमध्ये ही बंदी करण्यात आलेली आहे. चला तर बघूया की ती ठिकाणं कोणती आहेत. माहुलीगड पायथा परिसर, आजा पर्वत, भातसा धरण, खडवली आणि नदी परिसर, त्याचबरोबर बदलापूरमधील कोंडेश्वर आणि वर्ली डॅम, तर ह्या ठिकाणी जाण्यास सक्त अशी मनाई करण्यात आलेली आहे. आणि असं करत असताना सुद्धा जर एखादा पर्यटन तिथे आढळला तर त्याच्यावरती कठोर अशी कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे. त्याचमुळे कोणीही तिथे आता जाण्याचं टाळा, जाऊ नका कोणीही. चला तर मग बघूया की पुढची महत्त्वाची बातमी काय आहे. तर तुम्हा सर्वांनाच माहीत असेल, माझी बहीण लाडकी या योजनेचा फायदा जो आहे महिलांना होणार आहे आणि याच योजनेचा लाभ घेण्यासाठी सेतू कार्यालयामध्ये प्रचंड अशी गर्दी महिलांची होताना दिसून येत आहे. चला तर मग थोडंसं बघून घेऊया की काय आहे या योजनेचा फायदा. या योजनेच्या फायद्याअंतर्गत प्रत्येक महिलेला म्हणजे त्याच्या काही कालावधी आहे, ज्याच्या आत तुम्हाला फॉर्म हा सबमिट करायचा आहे. तर तो कालावधी आहे म्हणजे 15 जुलैपर्यंत तुम्हाला फॉर्म हा सबमिट करायचा आहे सेतू कार्यालयामध्ये. आणि त्याच्यासाठी जे कागदपत्र तुम्हाला लागणार आहे ते कागदपत्र आहे पुढील प्रमाणे, जसे की अखिल भारतीय महिलाचं आधार कार्ड लागणार आहे, निवासी प्रमाणपत्र, आय प्रमाणपत्र, जाती प्रमाणपत्र, राशन कार्ड, आयु प्रमाणपत्र, बँक पासबुक, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकार फोटो. हे सगळे कागदपत्र जे तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म सबमिशन करताना लागणार आहेत. तर याची सर्वांनी काळजी घ्यावी. आणि याच योजनेचा लाभ घेण्यासाठी सेतू कार्यालयामध्ये भरपूर सारे जास्तीत जास्त गर्दी होत आहे महिलांची. चला तर मग बघूया पुढची बातमी काय असणार आहे. बदलापूरकरांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे ते म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला पाण्याची टंचाई होताना दिसू शकते. जलशुद्धीकरणाकडून कळवण्यात आलेलं आहे की उल्हास नदीतील पाणी हे वाढत चाललेले आहे आणि त्यामुळे पाण्यात जे आहेत गढूळताही निर्माण होते. तर त्या गढूळ पाण्याला फिल्ट्रेशन करण्यासाठी कालावधी लागतोय. तर होऊ शकते की त्यामुळे पाण्याची टंचाई थोड्या प्रमाणात तुम्हाला बघायला भेटेल. तर पाणी हे जपून वापरा. त्याचबरोबर पाणी पिताना पाणी हे उकळूनच प्या, कारण आता भरपूर सारे आजार हे आपल्याला पाण्यामार्फतच बघायला भेटतात. अजून एक महत्त्वाची बातमी म्हणजे बदलापूरकरांसाठी महावितरणाकडनं कोणताही प्रतिसाद बदलापूरकरांना आलेला नाही आहे. आपले बदलापूरतर्फे आपण एक नंबर प्रदर्शित केला होता, त्या नंबरवरतीही कुठलाही प्रतिसाद कोणत्याही महावितरण अधिकाऱ्याकडून दिले गेलेला नाही आहे किंवा नागरिक भरपूर जास्त त्रस्त आहेत आणि अजूनही लाईटची जी समस्या आहे, विजेची जी समस्या आहे जास्तीत जास्त येत आहे. त्याचबरोबर भरपूर साऱ्या विभागांमध्ये 2 ते 3 पट लाईट बिल हे नागरिकांना आलेले आहे. याच्यावरती नागरिकांकडनं वारंवार हीच मागणी करण्यात येत आहे की काय होईल तो तोडगा या विषयावर लवकरात लवकर काढण्यात यावा. चला तर मग भेटूया पुढच्या बातमीमध्ये. तोपर्यंत बघत रहा आपले बदलापूर.